नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया झणझणीत चमचमीत मटण रस्सा चुलीवरचा। 750 ग्राम मटण स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलं। मॅरिनेट करताना हळद मीठ लावलं। अर्धा तासासाठी हे मटण मॅरिनेट झालं की आपण छान परतून घेऊया आणि पातेल्यावरती झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवूया। आता मसाल्याची तयारी करूया। 2 मिडियम साईजचे कांदे आणि खोबऱ्याचा तुकडा चुलीच्या आरावरती भाजून घ्यायचा। चुलीच्या आरावरती जेव्हा हे कांदा आणि खोबरं तुम्ही भाजून घेता तेव्हा रश्श्याला आपल्या स्मोकी टेस्ट येते आणि रस्सा चवदार चविष्ट होतो। तर इथं पहा, हे आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपण मटणावरती जे पाणी ठेवलेलं आहे हे पाणी प्रत्येक 10 मिनिटाला आपण मटण स्टॉक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। प्रत्येक 10 मिनिटाला गरम झालेलं पाणी या मटणामध्ये घेत राहा, म्हणजे मटण शिजतही छान आणि हा जो स्टॉक तयार होतो याच्यामुळे आपला रस्साही छान चवदार होतो। तर इथं पहा, आता हे उकळलेलं आहे, याच्यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा पाणी ठेवते मी। 2 ते 3 वेळा हे पाणी आपल्याला मटणामध्ये घ्यायचं, म्हणजे मटण शिजतं फार छान। तर इथं पहा, व्यवस्थित असं हे आपण पाणी ठेवलेलं आहे। आता हा मसाल्याची तयारी करूया। भाजलेला कांदा, खोबरं, लसूण, आलं, तीळ, काही खडे मसाले आणि कोथिंबीर घ्यायची। पाणी घालून हा मसाला छान आपल्याला एकसारखा वाटून घ्यायचा आहे। जेवढा होईल तेवढा बारीक वाटून घ्या मिक्सरला, म्हणजे आपला रस्सा जो आहे हा रस्सा घट्टसर दाटसर होतो आणि चवीला छान होतो। आणि पहा, इथं एकदम मला होईल तेवढं एकदम बारीक मी हा मसाला वाटून घेतलेला आहे। आता आपलं मटण शिजलेलं आहे का पाहूया। 20 ते 25 मिनिट लागलेत हे मटण शिजायला। इथं आपली गॅसची बचतही होते आणि चुलीवरच्या चवीचा आपल्याला अगदी चुलीवरच्या चवीचा खमंग असा आपण इथं स्वाद घेऊ शकतो। इथं पहा, एक चमचा, एक पळी तेलावरती आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा आपला घरगुती मसाला। घरगुती मसाला म्हणजे रोजच्या वापरातला काळा मसाला 1 चमचा आणि मटण मसाला 1 चमचा मी घेतलेला आहे। छान असं हे वाटण सगळं आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं। वाटण असं पूर्णपणे छान तेल सोडायला लागलं की आपण खाली उतरून घेऊया आणि जो अळणी स्टॉक आपण केलेला आहे त्याच्यामध्ये हे वाटण आपल्याला घ्यायचं आहे। सुंदर चवीचा हा रस्सा होतो, तुम्ही करून पहा। अगदी चुलीवरच्या रस्सा जो आपण बाहेर ढाब्यावरती हॉटेलमध्ये खातो, अगदी त्याच चवीचा घरीही करू शकतो। इथं पहा, आता एक 10 मिनिटासाठी पूर्ण जाळ मी मंद केलेला आहे। फक्त कोळसा खाली पेटता कोळसा ठेवला आणि पेटत्या कोळशावरती एक 10 ते 15 मिनिट हा रस्सा मी उकळून दिलेला आहे। आणि अशा पद्धतीने झणझणीत चमचमीत आपला चुलीवरचा मटण रस्सा तयार आहे। करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी भेट देत राहा। धन्यवाद मंडळी।